कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरंच सुधाकर घारे नाराज आहेत का? त्यांची शस्त्रक्रिया झाली असं सांगितलं जातं. मूळ मुद्दा असा की घारेंची नाराजी योग्य आहे. सध्या महेंद्र थोरवेंनी जुळून घेण्याचा प्रयत्न तटकरे किंवा महेंद्र थोरवे करत असतील. खरं तर मूळ मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदेनी सुद्धा ज्या पद्धतीने सांगायचे भूमिका ती महेंद्र थोरवेंना सांगितलेली, बोलून जे सांगायचं असतं ते सांगितलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की त्यामुळे आता महेंद्र थोरवे फारसे तटकऱ्यांबद्दल बोलत नाही. नगरपालिकेच्या किंवा आपण जर या जिल्हा परिषद पंचायत नवीन निवडणुकीनंतर भूमिका जी आहे ती आपल्याला महेंद्र थोरवेंची दिसून आली नाहीये आक्रमकतेने. त्यामुळे ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी होताना दिसून येत आहेत. मूळ मुद्दा असा आहे की सुधाकर हे नाराज का आहेत? मूळ मुद्दा असा आहे की एवढा मोठा पक्ष सांभाळणं, पक्षाचा सगळा खर्च, निधी, ह्या सगळ्या गोष्टी आणि शेवटी एक नाव ठेवणं हा एक महत्वाचा आहे. आणि या निमित्ताने जर आपण विचार केला तर सुधाकर ताकद मिळणं आवश्यक होतं. हे बोलले होते पुढच्या वेळेला मी सत्काराला येईल त्यावेळेला महामंडळ असेल किंवा काही ना काही तर आम्ही सुधाकरांचा दिवस असे म्हटले होते. प्रफुल्ल पटेल बोलले होते, सुनील तटकरे बोलले होते रॉयल गार्डनच्या सभेमध्ये, पुढच्या वेळेला सत्काराला येईल त्यावेळेला मी सत्कार करायला, आज तुम्ही माझा सत्कार केलेला आहे तर मी तुमचा आता सत्कार करायला येणार, अशा प्रकारचं त्यांनी 5-6 महिन्यापूर्वी विधान केलं. आणि मात्र ज्या पद्धतीने घारेंचं पुनर्वसन जिल्हाध्यक्ष झालं असलं तरी पक्षाचं एक महामंडळ किंवा या सगळ्या अपेक्षित होतं. शेवटी सुधाकरांना राजकीय ताकद द्यावी लागेल. पुन्हा एकदा मतदारसंघ महेंद्र थोरवेंचा हिशोब चुकता करायचा असेल तर एक राजकीय वलय निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करावा लागेल. त्यामुळे एकूणच काय, सुधाकर हे सध्या नाराज आहेत असंच म्हणायला काय हरकत नाहीये. शेवटी किती एवढे पैसे खर्च करायचा, पक्ष 6 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुरा ठाकरे गटाला ताकद द्यायची, त्यांच्या डोक्याला ताप, या सगळ्या अनुषंगाने जर आपण विचार केला गेला तर सुधाकरांना महामंडळात पुनर्वसन करायला पाहिजे होतं. कुठल्या ना कुठल्या त्यांना एक शेवटी पक्षाला ताकद, शेवटी ह्या सगळे पैसे उभा करणं, हे सगळे ताकद, सिस्टीम हे पक्षासाठी महत्वाचं असतं. त्यामुळे सुधाकरांचं म्हणणं असू शकतो, कार्यकर्त्यांचं म्हणणं असं, भाऊंचं पुनर्वसन कधी, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे एकीकडे तटकरे आपल्या मुलासाठी प्रयत्न करत होते विधान परिषद, मग ते घारेंसाठी का करू शकले नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना. जर तटकरे आपल्या मुलासाठी बोलत असतील मग मुलापेक्षा सुधाकर हे महत्वाचे नाही का राष्ट्रवादीच्या मतेने? आणि तटकरेंनी बाबा मुलगा सोडू दे, आता घारेंना देऊया असं म्हणणं ही सुद्धा ही महत्वाची भूमिका जर मांडली असती बाबा रायगडच्या राजकारणामध्ये, ते सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी, त्यांना महामंडळ भेटणं, हे सगळे कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे सुधाकर खरोखर नाराज आहेत का नाराजी निर्माण केली का, किंवा तटकऱ्यांनी या नाराजीतून काही सुचवायचंय का, सांगायचंय का, हे सगळे प्रश्न निर्माण केलेले आहे. त्यामुळे एकूणच काय, ही जी नाराजी आहे ती त्यांनी आपल्या गप्प फोन स्विच ऑफ करून किंवा एक व्हॉट्सअप करून हे सगळं सांगण्याची भूमिका ही ते अलिप्तपणे केलेली आहे. पण थोड्या ना थोड्या दिवसामध्ये ही कटुता दूर होईल का कटुता वाढेल का, हाही पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे एकूणच काय, कर्जतच्या राजकारणामध्ये जी आपण पाहतो सध्या वादापूर्वी शांतता आहे असंच म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.